आपण ऑलमोस्ट किती 8 बघितले होते ना, 8-10 सर्व्हिसेस बघितल्या होत्या, नोटिफाईड सर्व्हिसेस. आता याच्यामध्ये थोडा एक पॉईंट माझा राहून गेला आहे, तो सांगतो. सप्लायर कोण आहे याच्यामध्ये? रिसिपिएंट ऑफ सर्व्हिसमध्ये ट्रान्सपोर्टर, बरोबर आहे. आता ट्रान्सपोर्टर कोणाला सर्व्हिस करतो? एनी फॅक्टरी रजिस्टर अंडर ऑर गवर्न बाय द फॅक्टरीज ॲक्ट. जर फॅक्टरी ॲक्टमध्ये फॅक्टरी रजिस्टर नसेल तर ॲप्लिकेबल नाही. म्हणजे फॅक्टरी असली पाहिजे आणि ती रजिस्टर असली पाहिजे फॅक्टरी ॲक्टमध्ये. सोसायटी असली पाहिजे, रजिस्टर, कुठली सोसायटी आहे ती रजिस्टर आहे या ॲक्टमध्ये. सोसायटीज अंडर द सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी एस्टॅब्लिश बाय ऑर ऑर्डर एनी लॉ. एनी पर्सन रजिस्टर, जो पर्सन रजिस्टर आहे, एनी बॉडी कॉर्पोरेट पार्टनरशिप फर्म कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन, हे एवढे पर्सन आहेत. ह्यांना जर GTAने सप्लाय केला तर रिव्हर्स चार्ज येईल. यांना GTAने सप्लाय केलं तर रिव्हर्स चार्ज येईल. तो पण केव्हा येईल? जर GTA 6% CGST, 6% AGST म्हणजे आणि किंवा मग इंटरस्टेट सप्लाय आहे तर 12% IGST जर कलेक्ट करत नसेल रिसिपियंटकडनं तर रिव्हर्स चार्ज येईल, बरोबर आहे. हा एक मुद्दा. जर रिसिपियंट however reverse charge mechanism shall not apply to services provided by GTA by way of transportation of goods in a goods carriage. एक डिपार्टमेंट एस्टॅब्लिश ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, युनियन टेरिटरी, लोकल अथॉरिटी, गव्हर्नमेंटल एजन्सीज यांना जर GTA ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स सर्व्हिस देत असेल तर यांच्यासाठी GTA कुठल्याही प्रकारचा रिव्हर्स चार्ज येणार नाही GTAमध्ये. विच ॲज आणखीन गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत ज्यांनी TDS डिडक्ट करण्याकरता रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे अँड नॉट फॉर मेकिंग टॅक्सेबल सप्लाय ऑफ गुड्स. यांचा उद्देश काय? TDS डिडक्ट करण्याकरता रजिस्ट्रेशन त्यांनी घेतलं आहे. त्यांना जर का GTAने सप्लाय दिला, सर्व्हिस दिली तर मग त्यांना पण एक्झम्पशन आहे. या एवढ्या केसमध्ये GTAचा चार्ज येणार नाही. रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम शॅल नॉट अप्लाय. ओके. कन्साइनमेंट नोट इश्यू करतो GTA. आता ज्यावेळेस तो इश्यू करतो कन्साइनमेंट नोट, तर त्या कन्साइनमेंट नोटमध्ये जर त्यांनी टॅक्स इनवॉइस इश्यू केला किंवा जे काही ते डॉक्युमेंट इश्यू करेल त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं पाहिजे की अमाऊंट ऑफ टॅक्स सब्जेक्ट टू रिव्हर्स चार्ज. जर GTAचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तो या प्रकारे बनवेल. जर GTAचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तर त्याला टॅक्स इनवॉइस बनवायला पाहिजे. पण जर GTA अनरजिस्टर्ड असेल तर मग आपण अपेक्षा करू शकत नाही की आपल्याला अशा प्रकारे डॉक्युमेंट मिळेल. GTA रजिस्टर आहे तर त्यांनी टॅक्स इनवॉइस इश्यू करावा. टॅक्स क्रेडिट किती आहे? 5% GTAचा. आता 10,000चं काय टॅक्सेबल सर्व्हिस आहे, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस चार्जेस 10,000, बरोबर. GTAचं नाव येईल, रिसिपियंटचं नाव येईल, GST नंबर आलेला आहे, सगळी माहिती आलेली आहे. खाली 250 CGST, 250 AGST आलेले आहेत. 500 थोडं भरायचे. हा प्रॉपर इनवॉइस आहे. आता प्रॉब्लेम चालला आहे का मार्केटला? अशा प्रकारे इनवॉइस इश्यू होत आहेत या प्रकारे. आपल्या एक्झाम्पलला आपण घेतले 10,000 अमाऊंट, बरोबर आहे. इथे तर एक्झाम्पलला अमाऊंट आहे, GST नंबर दिला आहे, 7,000 चार्जेस लावले, 355% आणि 7,350 म्हणजे टॅक्स कोण कलेक्ट करत आहे? GTA. याला रिव्हर्स चार्ज म्हणता येईल का? रिव्हर्स चार्जचा अर्थ असा आहे की सप्लायर आपले गुड्स किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, त्याच्यावरचा GST हा जमा करतो रिसिपियंट. आता या केसमध्ये जर रिसिपियंट पण टॅक्स भरत असेल 350, 5% रेट कोणा करत आहे? रिव्हर्स चार्ज करत आहे. आता जर 350 सपोज 350 जमा केले रिसिपियंटने, कारण की 5% रेट आहे
रिसिपियंटनी 5% भरायचे. आता ह्याचं होईल काय, टॅक्स रेट 10% झाला. 5% कोणाकडनं झाला, सप्लायरकडनं. 5% रिव्हर्स चार्ज, मग याला म्हणता येईल पार्शियल रिव्हर्स चार्ज. पार्शियल रिव्हर्स चार्जचा कन्सेप्ट सर्व्हिस टॅक्समध्ये होता. सर्व्हिस टॅक्समध्ये काही सर्व्हिसेस अशा होत्या की ज्याच्यामध्ये सप्लायर GST चार्ज करायचा, रेट जे 12%, 6% तो चार्ज करायचा आणि 6% रिसिपियंटवरती. पण लिहून द्यायचा की एक ठराविक पर्सेंट आम्ही अमाऊंट जी आहे 6% चार्ज केले आणि 6% रिव्हर्स चार्जमध्ये रिसिपियंटला भरायचे. अशी प्रोव्हिजन होती. आता GSTमध्ये अशी एकही पार्शियल रिव्हर्स चार्जची कन्सेप्ट नाही आहे. आता प्रॉब्लेम कसा आहे की डिक्लेरेशन द्यायला लागतं ट्रान्सपोर्टरला इयरच्या स्टार्टला, एप्रिलला, की आता मी वर्षभरामध्ये माझा GST रेट काय असणार आहे. 12% मी कलेक्ट करेन, मी भरीन, ITC घेईन आणि 5% रेट मला पाहिजे GSTमध्ये. ITC मला मिळणार नाही आहे, चालेल मला. हे डिक्लेरेशन फिनान्शियल इयर जेव्हा स्टार्ट होतं त्यावेळेस ट्रान्सपोर्टर देतो. आता ह्या ट्रान्सपोर्टरनी, हे जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये, हे दुसरं एक्झाम्पल आहे, हे बघा, साईबाबा कॅरियर्स, हे 2 इन्व्हॉइस मला सापडले अशा प्रकारची. तर ही मी इंटरनेटवरून डाउनलोड केली. अशी माझी रिअल इन्व्हॉइस आहे. असे ट्रान्सपोर्टर आहेत की जे अशा प्रकारे 5% कलेक्ट करतात. हा GST यांनी चार्ज केला आहे 5%. 5% रेट GSTचा असेल तर तो रिव्हर्स चार्ज आहे असं केव्हा म्हणू की संपूर्ण अमाऊंट रिसिपेंटने द्यायची आहे गव्हर्नमेंटला. रिव्हर्स चार्ज आपण त्यालाच म्हणतो ज्यामध्ये रिसिपेंट टॅक्स भरतो, सप्लायर टॅक्स देत नाही. गव्हर्नमेंटकडे टॅक्स देण्याची जबाबदारी कोणाची आहे, रिव्हर्स चार्जमध्ये रिसिपेंटची, फॉरवर्ड चार्जमध्ये सप्लायरची. जर सप्लायर रिसिपियंटकडनं टॅक्सची अमाऊंट घेतो तर तो फॉरवर्ड चार्ज झाला. 12% फॉरवर्ड चार्ज आहे, 5% रिव्हर्स चार्ज आहे. मग हे इन्व्हॉइस चुकीचं आहे की नाही. ही जी अमाऊंट तो घेतो, ही अमाऊंट घेतल्यानंतर जर तुम्ही GST पोर्टलला जाल, तिकडे तुम्ही इन्व्हॉइस दाखवाल, ते ऑफ कर ना, फॅन आणि ट्यूब दोन्ही. हां, आता हा इश्यू आहे, बरोबर आहे. आता हा जो इश्यू आहे ना की या प्रकारे अमाऊंट दिली जाते. आता हे आपण टेलिमध्ये रेकॉर्डच नाही करू शकत. रिव्हर्स चार्ज आहे. तुम्ही जेव्हा लेजर बनवता टॅलीमध्ये, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस टॅक्स किती आहे, 5% टॅक्सेबल आहे. खाली आपल्याला पॅरामीटर येतो, इथे सेट करा रिव्हर्स चार्ज, दिला तर मग इन्व्हॉइस बनवू, खाली टॅक्स रेकॉर्ड होणार नाही. कारण की रिव्हर्स चार्ज आहे, रिसिपेंटवर टॅक्स आहे. मग रिसिपेंटवर टॅक्स आहे, तुमच्या इकडे लिहून येईल खाली इन्व्हॉइसमध्ये. हा आपण टॅलीत बनवला, लिहून आला खाली अमाऊंट ऑफ टॅक्स सब्जेक्ट टू रिव्हर्स चार्ज, लिहून आलं. म्हणजे रिसिपेंटनी टॅक्स भरायचं आहे. अमाऊंट किती आहे ती खाली दिलेली आहे, किती अमाऊंट भरणं आहे CGST दिलेली आहे. एवढंच काम सप्लायरचं रिव्हर्स चार्जमध्ये, सप्लायर एवढंच काम करेल. मग त्या ट्रान्सपोर्टरने ऑप्ट केला 5% टॅक्स रेट एप्रिलला. आता वर्षभरात तो चेंज नाही करू शकत. थ्रू आउट द इयर त्याला हाच रेट राहील. पण ते लोक काय समजतात की आता आपण 5% घेतलं ना, आता आपण 5% लावलं, ते 5% लावतात. त्यांनी 5% लावला, हे बिल रिसिपेंटकडे गेलं. रिसिपेंट काय करतो, हे बिल रेकॉर्ड करतो फॉरवर्ड चार्जमध्ये, हे बिल पाठवतो CA कडे. तो आपला चार्ज एंट्री करतो, काम चालू आहे. रिव्हर्स चार्ज कुठे आहे याच्यामध्ये. आता हे जी चाललेलं आहे याविषयी मी टॅलीमध्ये सेटिंग असू शकत नाही. मी टॅलीला विचारलं असं बिल आहे, हे मार्केटला प्रॅक्टिस चालू आहे, हे असं बिल मी काय करू. बोला माझ्यामध्ये हे लॉमध्ये बसत नाही, चुकीचं आहे.
सेम मी त्याच वेळेस CBICला कॉल केला, त्याला सांगितलं असं असं आहे. CBICवाला जो कोण होता व्यक्ती कॉल सेंटरवरती, त्यांनी मला सांगितलं की ट्रान्सपोर्टरचा अशा प्रकारे त्यांनी जर का 5% इयरली चूज केला ऑप्शन की आम्ही 5% घेऊ, तर ज्यावेळेस तो G01 भरेल, जेव्हा इनवॉइस इन्फॉर्मेशन देईल तेव्हा तिकडे एक चेकबॉक्स असतो रिव्हर्स चार्ज, त्याने तो ऑन करायचा आहे. कारण तो टॅक्स कलेक्टच करू शकत नाही. ॲज पर लॉ त्याला राईट्स नाही आहे. ही इज नॉट ऑथराइज टू कलेक्ट टॅक्स. त्यामुळे तिथं आम्हाला त्यांना आम्ही दिलेलं आहे, प्रोग्रामिंग केलेलं आहे पोर्टलला की रिव्हर्स चार्जमध्ये. मी तुम्हाला आणखी इथे पण सांगितलं होतं की एक व्यक्ती ॲडव्होकेट आहे, त्याचा एक टॅक्सेबल सप्लाय ऑफ गुड्सचा एक वेगळा बिझनेस आहे. तो सर्व्हिस पण काय देतो आहे, ते काय सर्व्हिस त्याच्या टॅक्सेबल आहेत फॉरवर्ड चार्जमध्ये, बरोबर आहे. आणि त्यांनी तो ॲडव्होकेट असल्यामुळे लिगल ॲडवाईस कोणाला दिला आणि त्याची फीस कलेक्ट केली, तर ती 4B येईल, त्यावर रिव्हर्स चार्ज येईल. तो त्याचा इनवॉइस अपलोड करेल, दाखवेल तिकडे. जेव्हा तो इनवॉइस भरला जाईल तिकडे चेकबॉक्सला टिक होईल की हे माझं इनवॉइस रिव्हर्स चार्जमध्ये, म्हणजे त्याचा रिसिपेंट टॅक्स भरेल. तो टॅक्स भरण्याची जबाबदारी त्याची नाही आहे. सेम ट्रान्सपोर्टरचं तसं आहे की तुम्ही तिथे इनवॉइस दाखवा, टॅक्स किती आहे तो पण दाखवा, टॅक्स रेट टाका तिकडे, पण तो मी जमा करणार आहे का रिसिपियंट हे पोर्टलला इन्फॉर्म होण्याकरता तिकडे तुम्हाला चेकबॉक्स दिला आहे रिव्हर्स चार्ज, तो क्लिक करा. तो क्लिक केला का क्लिअर होतं. ह्याच्यावर टॅक्स जबाबदारी भरण्याची जबाबदारी रिसिपियंटची. तिकडे नंबर टाकला आहे, ज्यांना सप्लाय केला आहे त्याचा नंबर टाकला आहे, तो टॅक्स भरेल. ह्याचं काम एवढंच आहे, कुठल्याही प्रकारचा टॅक्स कलेक्ट नाही करायचा, भरायचा नाही. तो G01 भरेल, कोणाला सर्व्हिस दिली, ज्यांच्यावर रिव्हर्स चार्ज आला आहे मी सर्व्हिस दिल्यामुळे, ती नावं डिक्लेअर करायची तिकडे. तुम्ही ते काय भरणार नाही, कारण टॅक्स जमाच नाही केलं, भरायचा त्या टॅक्स. सेम त्यांनी सांगितलं मला. मी या CBICच्या जर का वेबसाईटला कॉल केला, कॉल सेंटरला, त्यांनी मला सांगितलं की तुमच्याकडे काय, तुम्ही रिसिपेंट आहात ना, तुमचा ट्रान्सपोर्टर तुम्हाला चुकीचं बिल देतोय, तुम्ही त्याला तुम्ही टॅक्स देणं लागत नाही, तुम्ही टॅक्स भरणं लागता गव्हर्नमेंटला. म्हटलं आम्ही भरतोच आहे, आम्ही रिसिपेंट म्हणून टॅक्स भरतोच आहे, कारण रिव्हर्स चार्ज आहे आम्ही भरतोच आहे, पण तो आमच्याकडनं परत पैसे घेतो. 10,000चा मॅटर आहे, 500 रुपये देतो मी त्याला. म्हणजे वर्षाला समजा एक 4-5 लाखाची सर्व्हिस दिली तर त्याच्यामध्ये आमचे किती अमाऊंट आणणार आहे, 4-5 हजार रुपये, जाऊ दे. पण नंतर त्रास नको म्हणून त्याला पण देतो. आणि तो काय करतो, तो G01 भरतो, जसे 12% भरायचे तसे 5% भरतो. ते 2B येतात, ते 2A येतात, आणि रिव्हर्स चार्जमध्ये भरायचं आहे त्यामुळे तेही भरतो. मग ते 3B दाखवतो आम्ही की आम्ही हे रिव्हर्स चार्जमध्ये भरले. डबल काम चालू आहे. ITC 4-5 हजाराचं आहे, पण कॉम्प्लायन्स हे चुकू नये म्हणून मग काय करायचं, फॉरवर्ड चार्जमध्ये त्याला पण देतोय आणि रिव्हर्स चार्जमध्ये इथे भरतोय. आता जर का आम्ही टॅक्स गव्हर्नमेंटला दिला आहे इनवर्ट सप्लायवरती, तर ITCचा आम्ही क्लेम करू शकतो, त्यामुळे ITC आम्ही दोन्ही क्लेम करतो. माहिती चुकीचं आहे, लॉमध्ये बसत नाही. पण असे खूप ट्रान्सपोर्टर आहेत जे अशा प्रकारचे बिल बनवतात आणि त्याला सांगितलं आहे असं बिल नका बनवू, हे चुकीचं आहे, ते ऐकत नाहीत. आणि 5%च अमाऊंट आहे ना, जाऊ दे, 1 लाख दिले ना त्याला, अजून 5,000 देऊ, कोण नाही लागत, त्यांच्या लोक देतात. आणि ते G01ला येतात मग त्याचा क्लेम पण घेतात. ज्याने मग त्या 5,000 दिलेत ना आपण, मग काय बरेच लोक रिव्हर्स चार्जमध्ये भरत नाहीत. टॅक्स गव्हर्नमेंटला मिळतोय, पण रिव्हर्स चार्जने मिळायला पाहिजे, तो फॉरवर्ड चार्जने मिळतोय. जो क्रेडिट त्यांना मिळणारच आहे ते घेत आहेत, चालू आहे काम तर चालू आहे. पण मग लॉ प्रॉपरली इम्प्लिमेंट होत नाही. कुठे टॅक्स चोरी नाही आहे, पण लॉ प्रॉपरली इम्प्लिमेंट होत नाही. ज्यांना लॉ पाळायचं आहे त्यांना वाटतं अरे रिव्हर्स चार्ज आहे आपल्यावरती, आपण ते भरले पाहिजे, पण त्याला दिलेत ते पण तो दाखवतोय. आपण टॅक्स दिले तर आपला हक्क आहे क्लेम घेण्याचा, ITC घेऊया, चाललंय. आता मी टॅलीवाल्यांना सांगितलं, टॅलीच्या कंपनीला सांगितलं की असं प्रकारे होतं, तर मी काय करू. मग त्यांनी त्यांच्या
त्यांचा जो कोण ॲडवायझर असेल सी असेल त्याशी त्यांनी कन्सल्ट केलं. मी म्हटलं अशी प्रोव्हिजन नाही आहे. ते बोलले प्रोव्हिजन नाही आहे, आम्हाला पण कन्फर्म आहे प्रोव्हिजन नाही आहे. तरी पण आम्ही तुम्हाला कन्फर्म करून सांगितलं की हे चुकीचं झालं आहे. पण मला समोरून विचारलं असं की असं रेकॉर्ड करायचं तर काय करता येईल. म्हटलं एक तर फॉरवर्ड चार्ज आपण टाकू शकतो म्हणून तशी प्रोव्हिजन आहे. जो रूल आहे ज्या प्रकारे लॉ बनवला गेला आहे त्याचप्रमाणे सॉफ्टवेअर बनणार ना. जर पहिले सर्व्हिस टॅक्समध्ये असं होतं की पार्शियल रिव्हर्स चार्ज म्हणजे पार्शियल फॉरवर्ड चार्ज 10% 12% रेट आहे, तर 6% समजा सप्लायरकडे द्यायचे रिसिपिएंटनी आणि 6% स्वतः भरायचे. हा पार्शियल फॉरवर्ड चार्ज पार्शियल रिव्हर्स चार्ज झाला. पण आता असं नाही ना, रेट 10% नाही आहे, रेट 5%च आहे आणि तो रिसिपिएंटनीच द्यायचा आहे. सप्लायरनी जमा नाही करायचा रिसिपिएंटकडनं. आणि जर का सप्लायर पण घेतो आहे आणि रिसिपिएंट पण भरतो आहे तर रेट 5च्या 10% होतो. 10% टॅक्स भरला जातो आहे. फॉरवर्ड चार्जमध्ये 5%, रिव्हर्स चार्जमध्ये 5%, 10% भरला जातो आहे. मग इथे पार्शियल रिव्हर्स चार्ज पार्शियल फॉरवर्ड चार्ज झाला ना. म्हटलं हे सगळं माझ्या लक्षामध्ये आलं आहे. पण मग चाललं आहे असं मी प्रॅक्टिस चालली आहे. तर मला कोणी विचारलं की तुम्ही टॅलीमध्ये आम्हाला सेटिंग करून द्या अशा प्रकारे, तुम्ही टॅलीचे सपोर्ट पार्टनर आहात तर आम्हाला अशा प्रकारे. म्हटलं असं सेटिंग नाही असू शकत नाही, तुम्ही विचारून बघा. म्हटलं तुम्ही सपोर्ट पार्टनर आहात, तुम्ही टॅलीच्या कॉन्टॅक्टमध्ये असाल त्यांना तुम्ही विचारून सांगा आम्हाला. पण मी त्यांना विचारलं एवढं आता नाही होत. त्यांनी मला 3 वेळा माहिती काढून फोन केला. मी म्हटलं मला माहिती होणार नाही, पण मला माझ्या क्लायंटनी सांगितलं की तुम्ही माहिती काढून आम्हाला सांगा, कन्फर्म करून सांगा. तुमच्या अंदाजावर तुमच्या नॉलेजवरती आम्ही आमचा विश्वास त्यामुळे तुम्हाला काम दिलं आहे, पण तरी पण तुम्ही कन्फर्म करावं असं आम्हाला वाटतं. मी कन्फर्म केलं. मी त्यांना बोलल्यानंतर त्यांनी पण कन्फर्म करून मला सांगितलं. अजूनही मला सांगितलं आहे की तुम्हाला आम्ही फायनल कॉल अजून एक देऊ की हे असं व्हायला नाही पाहिजे. मग असे बरेच ट्रान्सपोर्टर आहेत जे 5% कलेक्ट करत आहेत, 5% रिव्हर्स चार्जमध्ये, 12% फॉरवर्ड चार्जमध्ये, पण ते घेतात आमच्याकडनं, आमच्या क्लायंटकडनं. म्हटलं आणि मग क्लायंट मला म्हणतात रेकॉर्ड कसे करायचे दाखवा, हे अकाउंटिंग बनवून दाखवा. मग म्हटलं जर याचं अकाउंटिंग करायला गेलो 7,000 हा रेट आहे, हा 7,000 फॉरवर्ड चार्ज टाकला, 7,000 पुन्हा रेकॉर्ड केला आपण तर प्रॉफिट अँड लॉसला 14,000 दिसेल. त्याच्या लेजरला 7,000 जायला पाहिजे, या लेजर 14,000 जाईल. मी जेव्हा इथे एक लेजर बनवतो की परचेस एक्झाम लेजर वेगळं आहे, मी लेजर बनवतो परचेस टॅक्सेबल लेजर वेगळं आहे. म्हटलं मला तिथे अमाऊंट टाकायला पाहिजे ना, किती अमाऊंट आहे. मग ह्याच्या नावाने अमाऊंट वाढते ना की त्या पार्टीच्या नावाने. असं तर होऊ शकत नाही की मी 10,000 दिले त्याला 5% फॉरवर्ड चार्ज आणि 5% रिव्हर्स चार्ज एकाच एंट्रीमध्ये होईल, असं होणार नाही ना. म्हटलं ते पण बरोबर आहे. म्हणतात तुम्ही असं नाही करू शकत. म्हटलं मला एंट्री माहीत नाही, भाग नाही. एंट्री आम्ही करतोच आहे की पहिले रेकॉर्ड करा त्याचा इनवॉइस, मग त्याला तुम्ही तिकडे चेकबॉक्स चेक केला आहे रिव्हर्स चार्ज, किंवा मग आपल्याला अशा प्रकारे परचेस रेकॉर्ड अशाच प्रकारे होतो आपल्याकडे पण की रिव्हर्स चार्जमध्ये. मग लायबिलिटी आपण इन्क्रीज करतो, मग पेमेंटची एंट्री करतो आणि मग त्याला ITC परत मिळण्याकरता ITC लायबिलिटी इन्क्रीज करा, मग ITC क्लेम करा. या 4 एंट्री आपण बघितलेल्या आहेत. म्हटलं हे तुम्ही मला सांगते हे करा, हे मला माहिती नाही, आम्ही करतोच आहे. पण एकाच वेळेस त्याचा फॉरवर्ड चार्ज आणि मग रिव्हर्स चार्ज रेकॉर्ड होणार नाही, एकाच अमाऊंटला होणार नाही. तर मी तुम्हाला परवा सांगितलं, पण त्या मॅडमने काय केलं, त्यांच्याकडे त्याचं बिल आहे 5%, जाऊन त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं 10% रेट कुठे. म्हटलं बरोबर आहे. म्हणजे हा हिशोब मी गेले 3 वर्ष बघतोय आणि अशी बिलही बघतोय, चालू आहे. प्रॉब्लेम काय येत नाही, 5% त्याला दिलेत ना, तो दाखवतोय ना, 5% आपण भरतोय, झालं काम चालू आहे. 5%चं काम हा म्हणजे असं झालं की 12% फॉरवर्ड चार्ज GTAला, 5% रिव्हर्स चार्ज. आणि बाकी लोकांना तर काय, ज्यांना एक्झम्पशन आहे त्यांना एक्झम्पशनच आहे, ज्यांना टॅक्सेबल आहे त्यांना रिव्हर्स चार्जमध्ये जे काम करायला लागतं 4 एंट्री करायला, ते करायला लागत नाही. नुकसान कोणाचंच नाही आहे, नुकसान कोणाचंच नाही. गव्हर्नमेंटला टॅक्स मिळतो, तो रिव्हर्स चार्जमध्येही मिळणार आहे आणि रिसिपिएंटला ITC पण घ्यायचं आहे, तोही मिळणार आहे. मग रिव्हर्स चार्ज हवाच कशाला. GTच्या केसमध्ये जो अनरजिस्टर आहे हे सोडून बघितलं आपण, ही प्रोव्हिजन बघितली, ह्यांना ॲप्लिकेबल नाही. एक्झम्पशन आहे अनरजिस्टर्ड पर्सनला,
बरोबर आहे. म्हणजे कंपनीचा एखादा डायरेक्टर आहे, बरोबर आहे. कंपनी ते दुसरं एक ऑफिस आहे. कंपनीने सांगितलं तुम्ही त्या ऑफिसला जा आता दुसऱ्या शहरामध्ये. त्यांनी आपलं सामान शिफ्ट केलं, UTI आला, त्यांनी सामान इथे घेऊन गेला, त्याला एक्झम्पशन आहे. अनरजिस्टर्डला टॅक्स कलेक्टच करायचं नाही. मग गव्हर्नमेंटला असं कोणाकडून टॅक्स मिळणार आहे? टॅक्स मिळणारच नाही आहे. अनरजिस्टर्डला तर एक्झम्पशन दिलेलं आहे. प्लस आपण बघितलं जी छोटी अमाऊंट आहे 1500 पर्यंत 750, त्यांना पण एक्झम्पशन आहे. मग रिव्हर्स चार्जची खरंच गरज कुठे भासते? प्रश्न असा पडतो UTIच्या केसमध्ये. अनरजिस्टर्ड पर्सन आहेत जे ते बिझनेस नाही आहेत, ते रिव्हर्स चार्जमध्ये भरणारच नाही. समजलं ना काय? रेट दोनच आहेत GSTची. एक फॉरवर्ड चार्जला 12%, रिव्हर्स चार्जला 5%. मग ट्रान्सपोर्टर पहिले 12% घेत होता आणि त्याला आता 12% ते दाखवायला लागतात, तर ITC मिळतो रिसिपियंटकडनं. आणि जर तो प्रॉपरली कॉम्प्लायन्स करत नसेल मग त्याला रिसिपियंट पेमेंट देणार नाही. वगैरे त्याचा प्रॉब्लेम चालू आहेत असे GTAचे, की 12% घेतो आणि भरत नाही, त्याला काही समजत नाही. मग काय लोकांनी अशा UTIकडून काम घेणं बंद केलं. मग त्याला कळलं की असं असं गडबड आहे. 5%मध्ये काही GT आहेत त्यांना काम मिळतं, कारण 5%मध्ये त्यांना कळतच नाही करायचं आहे. मग यांनी 5% रेट कोणी करून घेतले, यांना गरज नव्हती ITC, त्यांनी 5% करून घेतले. रिसिपियंटनी भरायचं आहे. हे अनऑर्गनाइज सेक्टर आहे ट्रान्सपोर्टर, यांना सांगणार कोण? आता आपण जे मी दाखवलं ना त्याविषयी, F8 आहे, हे घेतलं पार्टी, ह्याचा मी मोड चेंज करतो. अकाउंटिंग इनवॉइस केलं, खाली आलो, इथे येऊन ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घेतली. ओके. आता ही ट्रान्सपोर्ट सर्व्हिस जी आहे याच्यामध्ये आपण याला सेटिंग केले, ॲप्लिकेबल केलं, इथे येस केलं, इथे टॅक्सेबल केलं, याला F12 केलं, ऑप्शन दिले, HSN, रिव्हर्स चार्ज, टॅक्स रेट दिसतात. त्याला रिव्हर्स चार्ज येस केलं आहे, पण ऑप्शन तो इनेबल केला तर दिसतं, रिव्हर्स चार्ज येस केलेला आहे. आता मला 750च्या केसमध्ये आपण जे बघितलं एक्झम्पशन घ्यायचं आहे, 1500ला एक्झम्पशन घ्यायचं आहे. तशा एंटर करण्याकरता मग काय करणार? तसं इनवॉइस बनवायला लागेल ना त्याला. 750 आहे, एक्झम्पशन आहे. किंवा समजा एखादा 12% म्हणला तरी असला, मग तो 12%मध्ये काय करेल, इथे जो रेट आहे तो इथे ॲप्लिकेबल हे यस करेल आणि इथे खाली जाऊन रिव्हर्स चार्ज नो करेल आणि रेट घेईल 6%, 6%. असं करायचं आहे ना. इंटिग्रेटेड टॅक्स 12%, CGST GST 6% अशा प्रकारे करेल ना. असं केलं त्यांनी तर मग त्याला CGST यायला पाहिजे 6%, आला. GST यायला पाहिजे 6%, आला. अशा प्रकारे होईल ना. पण जर का ही अमाऊंट 10,000 नाही आहे, ही अमाऊंट जर का 500 रुपये, तर एक्झम्पशन यायला पाहिजे. इथे एक ऑप्शन आहे, मॉडिफाय टॅक्स रेट डिटेल. येस, मी आलो इकडे, हे विचारतो टॅक्सेबल आहे, ह्याला मी F12 केलं आहे बघा. ऑप्शन ओव्हरहेड, क्लासिफिकेशन, रिव्हर्स चार्ज यस, हे सगळे ऑप्शन दिसतात. रिव्हर्स चार्ज नो आहे, फॉरवर्ड चार्ज आहे, पण आता एक्झाम्प्ट आहे ना, तर इथे बघा नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन आहे. मग इथे घ्या सेल्स एक्झाम्प्ट आहे. आता हे टॅक्स नाही येणार, आता टॅक्स नाही येणार. आणि आता जर काय ते इनवॉइस प्रिंट कराल
प्रिंट प्रिव्ह्यू, बिल ऑफ सप्लाय येईल हेडिंग आणि हे त्याला एक्झम्पशन आहे हे दिसेल, हेडिंग हे एक्झम्पशन आहे. आणि तुम्हाला इथे खाली जर का याच्या खाली काय लिहायचं असेल तर इथे एफटेल ऑप्शन आहे. एफटेलमध्ये ॲडिशनल डिस्क्रिप्शन ऑफ प्लेजरला यस केलं, हे विचारलं खाली exemption is applicable amount up to rupees 750. Exemption is applicable amount up to rupees 750. याला खाली टाकू शकतो असं. मी ऑप्शन फक्त ऑन केला, F2ला गेलो, ॲडिशनल डिस्क्रिप्शन फॉर लेजर्स हे दिलं. आता इनवॉइसवरती अशा प्रकारे प्रिंट येईल. ते प्रिंट यायला पाहिजे एकदम तिकडे, तर मग तो ऑप्शन आहे. जेव्हा मी प्रिंट करतो इथे कन्फिगरेशनमध्ये ॲडिशनल डिस्क्रिप्शन फॉर लेजर हे प्रिंट व्हायला पाहिजे का, हा यस करायला पाहिजे ऑप्शन, त्यात दिसेल प्रिव्ह्यूमध्ये. टॅक्स काय लावला नाही, बिल ऑफ सप्लाय का बनवला, हा रजिस्टर आहे, हा 12% आहे, एक्झम्पशन ॲप्लिकेबल आहे. तो ज्यांना कोणाला सप्लाय करेल, ज्यांना एक्झम्पशन आहे त्यांना असेल बनवेल. जर गव्हर्नमेंटला सप्लाय केला तर गव्हर्नमेंटला टॅक्स लावायचा नाही आहे, अमाऊंट घ्यायची तर त्याची कामाची, तो लिहिल तिकडे त्याप्रमाणे. तुम्ही लेजरला डिस्क्रिप्शनच्या त्या कॉलममध्ये ही माहिती भरू शकता. म्हणजे इनवॉइस बनवणारा क्लिअर आहे की त्याला कुठली प्रोव्हिजन ॲप्लिकेबल झालेली आहे, त्या प्रोव्हिजनप्रमाणे त्यांनी टॅक्स कलेक्ट केला आहे, एक्झम्पशन दिलं आहे. जर रिव्हर्स चार्ज तर रिव्हर्स चार्ज आहे. म्हणजे जेवढ्या प्रोव्हिजन आहेत तेवढ्या विचारात घेऊन तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये त्याप्रमाणे सेटिंग करायची. आता ह्या केसमध्ये त्यांना रिव्हर्स चार्ज आहे आणि त्यांनी 5% टॅक्स लावला, तर मग करायचं काय. आता मी त्यांना विचारलं की आता कसं करू, मी इथे यस केलं, रिव्हर्स चार्जचा ऑप्शन आहे तो म्हटलं यस केला, ठीक आहे. आता इथे 5% टॅक्स दिला. आता या केसमध्ये त्याने टॅक्स लावला आहे, 10,000 अमाऊंट आहे, इथे टॅक्सेबल केलं आहे त्यांनी, सेल्स टॅक्सेबल केलं आहे आणि रिव्हर्स चार्ज पण आहे. आता त्यांनी अमाऊंट घेतलेली आहे 500 रुपये, 500 रुपये टाकली जबरदस्ती. इथे आता 250 येईल ना, 250 आणि 250 अशी अमाऊंट टाकली जबरदस्ती. आणि जर मी इथे दिलं टेक केलं, व्हॅल्यू ओव्हर रिडन बाय युजर खाली आला ना, इकडे व्हॅल्यू ओव्हर रिडन बाय युजर नाही आलं पाहिजे, पण त्याने घेतलेच माझ्याकडनं 10,500. आणि ट्रान्सपोर्टेशन चार्जेसला इथे आपण त्याला रिव्हर्स चार्ज दिलेला आहे, रिव्हर्स चार्ज. तर याची मी जर प्रिंट काढली, जबरदस्ती टॅक्स लावला आहे. आता तो रिव्हर्स चार्ज दाखवत नाही. त्याकडनं असा इनवॉइस आला आहे, तर तुम्ही आम्हाला रेकॉर्ड करून द्या. अशा प्रकारे ह्याला F9 करायचं आणि मग अशा प्रकारे अमाऊंट टाकायची इकडे आणि मग जबरदस्ती त्याचा टॅक्स पण घ्यायचा. असं कसं करणार, अशी जर का प्रोव्हिजनच नाही आहे. सेलला टाकाल, सेलला रिव्हर्स चार्ज जाणार नाही, कारण तुम्ही टॅक्स लावला, फॉरवर्ड चार्ज झाला विथ ऑप्शन देऊन. पण सेम परचेसला आहे, जो कोण सर्व्हिस घेईल त्याला रिव्हर्स चार्ज, तो आपल्याला लेजर बनवणार ना रिव्हर्स चार्ज. ती एंट्री जेव्हा करू आपण, पण बघितलं ट्रान्सपोर्टची एंट्री, रिव्हर्स चार्जचा ऑप्शन आपण येस करणार. जेव्हा इथे मी रेकॉर्ड केलं आहे की मला परचेस आपण केलेलं आहे, वेगळ्या कंपनीत केलं होतं,
नॅशनल डेटासमध्ये केलं होतं, कुठे केलं होतं आठवत आहे? इथे आपण जेव्हा लेजर बनवतो तेव्हा हे आहेत लेजर. ॲप्लिकेबल येस, हे इथे आपण टॅक्सेबल देणार. खाली रिव्हर्स चार्ज येस करणार. परचेस टॅक्सेबल रिव्हर्स चार्ज येस 5% सर्विसेस झालं. ट्रान्सपोर्टेशन चार्जेस ओके. 1 डिसेंबर इनवॉइस नंबर टाकला, कस्टमर बी टाकला, $10,000. आणि आता इथे काय टॅक्सेबल आहे, परचेस टॅक्सेबल, ही सेटिंग जाईल. रिव्हर्स चार्ज येस आहे, ही सेटिंग येस बघा तिकडे, ही सेटिंग जाईल. आता इथे CGST AGST घेतला आहे त्यांनी, तर रेकॉर्ड कसा होईल? त्यामुळे की रेकॉर्ड करायचा तिथे. त्यांनी घेतलेत ना 5%, मग बनवा तिकडे CGST 5% म्हणून, आणि रिव्हर्स चार्ज पण लावा. CGST @2.5%. ड्युटीज अँड टॅक्सेस खाली GST सेंट्रल टॅक्स 2.5. घेणारच नाही पण टाकायचे जबरदस्ती. हर्डसी GST स्टेट टॅक्स 2.5. $250 @2.5%. आता ह्याला जर का मी Ctrl+P करून बघितलं, असा एरर दाखवतो पहिले. टॅक्स अमाऊंट डज नॉट मॅच. प्रिव्ह्यू आला ते. आता ह्याला आपण लेजरला सेटिंग केले, ॲप्लिकेबल हे येस केले, रिव्हर्स चार्ज येस केले, खाली दिसतं व्हॅल्यू ओव्हररिडन बाय युजर. अमाऊंट ऑफ टॅक्स सब्जेक्ट टू रिव्हर्स चार्ज आहे, पण अमाऊंट तुम्ही टाकले तिकडे. आता रिव्हर्स चार्जचा इफेक्ट जातो. एका वेळेस दोन्ही करण्याची जर का तिथे तरतूदच नाही आहे कायद्यामध्ये, तर तुम्ही जबरदस्ती सेटिंग करायला जाल तर सेटिंग त्यांनी प्रोग्राम केल्यानंतर दाखवतो हे नाही घेऊ शकत. टाकू कसं काय मी? म्हणजे जर लेजर मी टॅक्सवर घेतलं रिव्हर्स चार्ज येणार नाही. रिव्हर्स चार्जमध्ये जबरदस्ती टॅक्स घुसवला तर तो मग रिव्हर्स चार्जला अफेक्ट करतोय हे सिस्टीम दाखवतो. म्हणजे आपण जे इनवॉइस बघितलं आता, जे दाखवलं इकडे इनवॉइस, की तुम्ही CGST लावा किंवा IGST लावा, हे योग्य आहे का? 5% GST लावणं सप्लायरनी योग्य आहे का? प्रोव्हिजन काय सांगते आपली? आपण नोटिफिकेशन बघतो रिव्हर्स चार्जचं. रिव्हर्स चार्ज कधी ॲप्लिकेबल होईल? सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड ऑर ॲग्रीड टू बी प्रोव्हाइडेड बाय गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी, GTA आहे बरोबर आहे, हू हॅज नॉट पेड GTA ॲट द रेट ऑफ 6%. टोटल 12% रेट तो पेड करत नाही. तो पे कसा करणार? रिसिपेंडकडनं घेऊन पे करणार. जर तो तसा पे करत नाही तर मग रिसिपेंडवरती जबाबदारी येईल टॅक्सची. सेकंड रेट काय? 5%.
हे नोटिफिकेशन आहे रेटचं, त्यात गव्हर्नमेंट 2 रेट दिलेत, फॉरवर्डला 12%, रिव्हर्सला 5%. म्हणजे रिसिपेंटला 5% जी एस टी येणार, मग 5%चा GT लावू शकत नाही इन्व्हॉइसवरती. त्याला इन्व्हॉइस बनवायचं आहे आणि खाली लिहायचं आहे रिव्हर्स चार्जमध्ये रिसिपेंटनी भरा म्हणून. मग त्याचा इन्व्हॉइस कसा असला पाहिजे, त्याचा इन्व्हॉइस ह्याप्रमाणे पाहिजे. तुझी अमाऊंट तू वरती लिही, खाली अमाऊंट ऑफ टॅक्स सब्जेक्ट टू रिव्हर्स चार्ज हे असलं पाहिजे. बरोबर ना, क्लिअर ना. तर परवा इश्यू कळला तर काय होतं, त्यांनी मला काय विचारलं, त्यांनी मला विचारल्यानंतर मी त्याच्यावरती अगोदर पण माझ्या 2 वर्षापासून चाललं आहे की असं काय करायचं. हे बिल बघतो, अशी लोक मला विचारतात की हे असं बिल तुम्ही शिकवताय काय आणि आमचं काम काय चाललं आहे. मी काय सांगू, तुमची प्रोव्हिजन आणि आमचं काम मॅच झालं पाहिजे ना. आणि मग ते टॅक्स लावून देतात. मग रिव्हर्स चार्ज कुठे, रिव्हर्स चार्ज म्हणाले कशाला. रिसिपेंट टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करतो आणि सप्लायरला त्याच्या कामाचे पैसे देतो, गुड्सचे सर्व्हिसचे काही असो, याला रिव्हर्स चार्ज म्हणायचं ना. मग ते 5%मध्ये 5% लावून देतात आणि त्याचा टॅक्स पण ते कलेक्ट करतात. हा रिव्हर्स चार्ज आहे का. आता मी हे कन्फर्म करून घेतलं आहे CBICकडनं पण आणि टॅलीच्या कंपनीकडनं पण. सेटिंग कसं करू मी माझा करून बघितलं, मला काय सेटिंग होत नाही. सिस्टीममध्ये प्रोग्रामिंग केलं आहे, ओव्हरहेड दाखवतो ना तो. आणि आपण जर का तिथे सोडून दिली अमाऊंट तर रिव्हर्स चार्ज दाखवतो. चेकबॉक्स दिला आहे, रिव्हर्स चार्ज आहे. सेम मला CBICचा एक्झिक्युटिव्ह बोलला, त्याचं काम काय आहे, ट्रान्सपोर्टरचं तिकडे जायचं, तुमचं नाव रिसिपेंट आहे टाकायचं, नंबर टाकायचा तुमचा, नंबर टाकेल, अमाऊंट टाकेल, डेट टाकेल इन्व्हॉइसची, टॅक्स तो कलेक्ट करत नाही आहे, रिव्हर्स चार्ज तो चेकबॉक्स ऑन करेल, त्याचं काम संपलं. तो चेकबॉक्सला क्लिक करत नाही आणि तुमच्या GSTR 2B येतो ना म्हटलं, मग तो आमच्याकडनं कलेक्ट पण करतो आणि 2B पण दाखवतो. गलत आहे म्हणतो, गलत आहे, चुकीचं आहे. तो चुकीचं करतो आहे, तुम्ही चुकीचं करताय म्हटलं. मग आम्ही अडकलो ना, आम्हाला आमचा रिव्हर्स चार्ज आम्हाला भरला पाहिजे. आणि काम तर म्हटलं साईटवर चालतं, काम वेगळ्या ठिकाणी चालतं, ऑफिस वेगळ्या ठिकाणी असतं. तुम्ही सॉर्ट आउट करून घ्या, या रूलमध्ये नाही, त्याचं काम संपलं. तो एवढंच सांगणार. तुम्ही नोटिफिकेशन वाचा, सेक्शन वाचा, 9(3) काय दिलं आहे. 9(3) काय म्हणतो, म्हटलं रिव्हर्स चार्ज आहे, नोटिफिकेशन आलेली त्याशी, त्यात ते दिलं आहे, बस. त्याचं काम तो एवढंच बोलणार ना, त्याचं काम तेवढंच आहे की तुम्ही मला प्रश्न विचारला हे अशाच्या प्रकारे चाललं आहे, असं नाही व्हायला पाहिजे. नोटिफिकेशनप्रमाणे, रूल सेक्शनप्रमाणे, ॲज पर लॉ हे व्हायला पाहिजे. संपला ना विषय. काय होतं, मी अगोदर पण खूप जणांना विचारला प्रश्न, मला प्रॉपर कोणाचा ॲन्सर नाही मिळाला. आज काय परवा कसं झालं की मी त्याला विचारला आणि तो माणूस बरोबर होता, तो इतका ठामपणे बोलला, GST तुम्ही जाल तिकडे चेकबॉक्स सगळं चेक करायचं आहे त्याला, ट्रान्सपोर्टरला, आणि तुम्हाला 3B दाखवायचं आहे. 3B तुम्हाला दाखवायचं आहे की हा माझा इन्व्हॉइस सप्लाय आहे, ज्याच्यावरती आज म्हटलं ते आम्ही करतोच आहे, पण तो आमच्याकडनं जे 7,000 अमाऊंट आहे 350 जो घेतो आहे त्याचं काय करायचं. तुम्हाला त्याला ते राईट्स नाही आहे, लॉप्रमाणे त्याला तो राईट्स नाही आहे, त्याला ते ऑब्लिगेशन नाही आहे. तो रजिस्टर आहे, तुम्ही रजिस्टर आहात, कोणी कुठला टॅक्स कसा भरायचा आहे लॉमध्ये डिफाईन आहे. आणि जो रजिस्टर आहे त्याला तर कुठला अधिकारच नाही आहे. तुमच्या ऑब्लिगेशनमध्ये काय आहे ते तुम्ही करा, त्याच्या ऑब्लिगेशनमध्ये जे हे नाही बसत आहे तो करतो आहे, काम संपलं इकडे. आपण बघितलं नाही, RCM लेव्ही ऑफ GST कुठे येतं, तिथे. GTAला ITC मिळत नाही, GTA तर टॅक्सेस कलेक्ट करत नाही, त्याला ITC कुठं मिळणार आहे, त्याला टॅक्स कुठला भरायचाच नाही आहे, तो ITC करणार काय. आणि तो 5% कलेक्ट करतो, त्याच्यासमोर तो ITC काय घेणार. ते म्हणजे कलेक्ट केलं आहे समोर, काय त्याने रिपेअरिंग केलं आहे, अजून काय केलं आहे, एक पेट्रोल भरतो, पेट्रोलमध्ये काय GST लागत नाही. आता जर तो काय त्याच्या गाडीकरता काय पार्ट्स आणत असेल, अजून काय रिपेअरिंग अशा ठिकाणी करत असेल जिकडे GSTचा नंबर आहे रिपेअर करणाऱ्या माणसाचा, वर्कशॉपमध्ये करत असेल मोठ्या वर्कशॉपमध्ये, तर त्याला GST लावून बिल मिळेल, तर त्याला ITCमध्ये सेटअप मिळेल.
तर इकडे त्याला RTC मिळत नाही 5% घेऊन तो कलेक्ट करून करणार काय? जर त्याच्या पण RTC घेत असेल तर मग त्याचं काही खरं नाही. एकदा टॅक्स कलेक्ट करायला पाहिजे तो कलेक्ट करतो आणि त्याच्यावरती RTC परत सेटअप घेतो. सगळे पॉईंट कळले ना आता? आपण बघितलं ना ऑथर, डायरेक्ट सेलिंग एजंट, बिझनेस फॅसिलिटेटर, बिझनेस करस्पॉन्डंट, एजंट ऑफ बिझनेस करस्पॉन्डंट, सिक्युरिटी सर्व्हिस, सिक्युरिटी सर्व्हिस हे नाही झालं. हां, सिक्युरिटी सर्व्हिस, सिक्युरिटी एजन्सी असते, सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते, बरोबर आहे. बऱ्याचशा बिल्डिंगमध्ये बघतो आपण, बऱ्याचशा ऑफिसला गार्ड असतात. कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी असो, गेटवरती उभा केला आहे, एखाद्या माणसाला प्रोटेक्ट करायला 4 माणसं आहेत, सिक्युरिटी सर्व्हिस आहे. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ सप्लाय ऑफ सिक्युरिटी पर्सनल, सिक्युरिटी पर्सन दिलेले आहेत, प्रोव्हाइडेड टू अ रजिस्टर्ड पर्सन. जो रजिस्टर्ड पर्सन आहे, आता रजिस्टर्ड पर्सन 2 प्रकारचे असतात, एक कंपोजिशन डीलर आणि दुसरे नॉर्मल डीलर. तर यात पण दिलं असं की अ रजिस्टर्ड पर्सन पेइंग टॅक्स अंडर कंपोजिशन स्कीम, त्यांना ॲप्लिकेबल नाही हा रिव्हर्स चार्ज. जे कंपोजिशन लेवीमध्ये आहेत त्यांना ॲप्लिकेबल नाही. तसंच दिस एंट्री नथिंग कंटेन इन दिस एंट्री शॅल अप्लाय टू, म्हणजे ही एंट्री ॲप्लिकेबल कोणाला नाही? सिक्युरिटी गार्ड या डिपार्टमेंट ऑफ और एस्टॅब्लिशमेंट ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, युनियन टेरिटरी आहे, लोकल अथॉरिटी आहे, गव्हर्नमेंटला एजन्सीज आहेत, यांच्याकरता जर का सिक्युरिटी एजन्सीनी सर्व्हिस दिली तर ती सर्व्हिस रिव्हर्स चार्जमध्ये ते त्याच्या अगेन्स्ट टॅक्स भरत नाहीत. गव्हर्नमेंट एजन्सीज विच हॅज टेकन रजिस्ट्रेशन अंडर द CGST ॲक्ट फॉर द पर्पज रिलेटिंग टॅक्स आणि सेक्शन 51 ते टॅक्सेबल सप्लाय नाही करत. गव्हर्नमेंट एजन्सीनी नंबर घेतला आहे TDS डिडक्ट करण्याकरता, तर त्यांच्यावरती पण RCM ॲप्लिकेबल नाही. डिपार्टमेंट और एस्टॅब्लिशमेंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट और स्टेट गव्हर्नमेंट और युनियन टेरिटरी, लोकल अथॉरिटी आणि गव्हर्नमेंटल एजन्सीज कुठल्या विच हॅज टेकन रजिस्ट्रेशन अंडर द CGST ॲक्ट 2017 ओनली फॉर द पर्पज ऑफ डिडक्टिंग टॅक्स, त्यांना फक्त काय कॉन्ट्रॅक्ट दिली, त्यांचा 2.5 लाखाहून जास्त जर का अमाऊंट पे करायची असेल कोणाला, तर TDS डिडक्ट करण्याकरता त्याचं रजिस्ट्रेशन आहे. सिक्युरिटी सर्व्हिसवरती रिव्हर्स चार्ज ॲप्लिकेबल कोणाला होणार नाही हे दिलं आहे. बाकी जे रजिस्टर्ड पर्सन आहेत त्यात पण कंपोजिशन डीलर येणार नाहीत त्यांच्याकरता. आता इथे बाकीमध्ये पण कोण? बाय एनी पर्सन अदर दॅन अ बॉडी कॉर्पोरेट. सिक्युरिटी सर्व्हिस कोण देतं? एनी पर्सन अदर दॅन अ बॉडी कॉर्पोरेट. अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट असेल तर रिव्हर्स चार्ज असेल. बॉडी कॉर्पोरेट जर का असेल सर्व्हिस प्रोव्हायडर तर रिव्हर्स चार्ज नाही. बॉडी कॉर्पोरेट सोडून दुसरी कुठली एजन्सी आहे, सिव्हिल एजन्सी, पार्टनरशिप फर्म आहे, इंडिव्हिज्युअल आहे, त्यांनी जर का सप्लाय केला रजिस्टर्ड पर्सनला, तर मग जो रजिस्टर्ड पर्सन आहे, पर्सन लायबल टू पे टॅक्स कोण आहे? रजिस्टर्ड पर्सन. ओके. मोटर व्हेकल भाड्याने दिलं. मोटर व्हेकल कंपनीचा डायरेक्टर आहे किंवा मॅनेजर आहे, त्यांच्याकरता कंपनी काय करते, त्यांना कुठे साईडवर जायला लागतं, कुठे काही कामाची बोलणी करायला जायला लागतं, कुठे पाहणी करायला जायला लागतं, त्यांच्याकरता गाडी आहे.
किंवा त्याला घरनं आणत असतील, घरी सोडत असतील, त्याच्याकरता गाडी आहे. कंपनी स्वतःची गाडी परचेस नाही करत, गाडी जुनी होते, भाड्याने गाडी घ्यायची नवीन चकचकीत, त्याला भाडं द्यायचं. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ एनी मोटर व्हेकल डिझाईन टू कॅरी पॅसेंजर्स वेअर द कॉस्ट ऑफ फ्युल इज इन्क्लुडेड. जेव्हा गाडी तुम्ही भाड्याने लावता तेव्हा ड्रायव्हर, गाडी, भाडं सगळं ठरलेलं असतं. आता ह्या केसमध्ये त्यांनी फ्युअल त्यात इन्क्लूड करायला सांगितलंच आहे. एनी पर्सन किती भाडं आहे की भाडं रेंटिंग ऑफ एनी मोटर व्हेकल डिझाईन टू कॅरी पॅसेंजर्स वेअर द कॉस्ट ऑफ फ्युल इज इन्क्लुडेड इन द कन्सिडरेशन चार्ज फ्रॉम द सर्व्हिस रिसिपियंट प्रोव्हाइडेड बाय एनी पर्सन अदर दॅन अ बॉडी कॉर्पोरेट टू अ बॉडी कॉर्पोरेट. सप्लायर कोण आहे? एनी पर्सन अदर दॅन अ बॉडी कॉर्पोरेट. आणि सप्लाय कोणाला करतो आहे? एनी बॉडी कॉर्पोरेट. रिसिपियंट हा बॉडी कॉर्पोरेट असला पाहिजे आणि सर्व्हिस प्रोव्हायडर सप्लायर जो आहे तो बॉडी कॉर्पोरेट नसणार आहे. त्यावेळेस जो रिसिपियंट आहे बॉडी कॉर्पोरेट तो रिव्हर्स चार्जमध्ये GST पे करेल. ओके, ह्यात पण GTA सारखं आहे, यात पण GTA सारखं आहे. ह्यात काय दिलं आहे? असा बॉडी कॉर्पोरेट एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट, तो जो पर्सन आहे एनी पर्सन जो आहे हू सप्लाइज द सर्व्हिस टू अ बॉडी कॉर्पोरेट अँड डज नॉट इश्यू अन इनवॉइस चार्जिंग सेंट्रल टॅक्स ॲट रेट ऑफ 6%. जर तो 12% टॅक्स लावत असेल तर फॉरवर्ड चार्ज होईल. जर तो 12% टॅक्स लावत नसेल तर रिव्हर्स चार्ज होईल. त्याला पण तसा ऑप्शन आहे GTA सारखा, 12% का 6%, 12% का 5%. आता बघा कॉम्प्लिकेशन कसे आहेत. GTA सारखंच रेंटिंग ऑफ मोटर व्हेकल आहे प्लस कॉस्ट ऑफ फ्युल आहे. कॉस्ट ऑफ फ्युल आहे यात त्यांनी ड्रायव्हरचं काही दिलेलं नाही, पण ड्रायव्हरशिवाय गाडी चालणार आहे का? तो कंपनीचा अधिकारी आहे, तो गाडी चालवणार आहे का? आयदर हा ड्रायव्हर ठेवेल किंवा कंपनी ड्रायव्हर ठेवेल किंवा तो माणूस गाडी चालवेल, काय पण ह्या ड्रायव्हरचा काही उल्लेख नाही आहे. पण पेट्रोल कॉस्ट ऑफ फ्युएल मात्र जो ओनर आहे मोटर व्हेकलचा त्यांनी द्यायचं आहे, एवढं तर दिलं आहे. 5% विदाऊट ITC. आता एवढी अमाऊंट आहे रेंटिंग ऑफ मोटर व्हेकलची प्लस कॉस्ट ऑफ फ्युएलची, तेवढ्यावरती GST पाहिजे गव्हर्नमेंटला. मग ड्रायव्हरचा दिलेलं नाही याच्यामध्ये, मग ड्रायव्हरचं कन्सिडरेशन तुम्ही वेगळा द्या. तुम्ही एक टेम्पररी वर्कर म्हणून तुमच्याकडे नोंद करून घ्या आणि त्याला तुम्ही पेमेंट द्या. काहीतरी त्यात करावं लागेल ना. आणि GST कशासाठी भरायचा? तर मग 5% विदाऊट ITC कोणाला? मोटर व्हेकल ओनरला, 12% विथ ITC. ही प्रोव्हिजन आहे. सप्लायर मोटर व्हेकलचा जो ओनर आहे तो कोण आहे? अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट. आणि रिसिपियंट कोण आहे? बॉडी कॉर्पोरेट. एवढं क्लिअर आहे? आता आपण इथे बघू याच्यामध्ये काय. आशा ट्रॅव्हल्स रजिस्टर इन GST हा सप्लायर आहे. आशा ट्रॅव्हल्स बॉडी कॉर्पोरेट नाही आहे. ओके, बॉडी कॉर्पोरेटला प्रायव्हेट लिमिटेड येईल, प्रायव्हेट लिमिटेड आहे बॉडी कॉर्पोरेट. तर आपण जेव्हा दिलं आहे तेव्हा याचा अर्थ आपण क्लिअर समजूया की हा कंपनी नाही आहे, बॉडी कॉर्पोरेट नाही आहे. आशा ट्रॅव्हल्स रजिस्टर इन GST. सप्लाय कोणाला केला? बॉडी कॉर्पोरेटला. GST रेट 5%. RCM ॲप्लिकेबल? येस. इथे हे 5% कुठल्याही प्रकारे आशा ट्रॅव्हल्स कलेक्ट करणार नाही. रजिस्टर आहे GTA सारखंच, कलेक्ट करणार नाही. मी का इथे येऊन का थांबलो? तिथे मला क्लिअर नव्हतं. तिथे अगोदरच माझ्या डोक्यात फिरत होतं की 5%चं काय करायचं. हे पण तसंच आहे म्हणून मी याच्या अगोदरपर्यंत घेतलं. याच्या अगोदरपर्यंत मी घेतलं कारण की मला ते कन्व्हिन्स नव्हतो. मला माहिती आहे की चुकीचं ते मीच कन्व्हिन्स नाही, मी कन्फ्यूज नाही आहे, पण मी कन्व्हिन्स नाही आहे की तिकडे जे चाललं आहे, जी बिलं बघतोय मी, बरोबर नाही आहे. मग मी पुढे परत तसंच 5% काय सांगू? आता मी कन्व्हिन्स झालो आहे. मी 2 अथॉरिटीजशी बोललो आहे, त्यांनी अजून कोणाकोणाशी बोलून माहिती काढली. तर तुम्ही बोलू शकतो की आशा ट्रॅव्हल्स जो इनवॉइस अपलोड करेल बॉडी कॉर्पोरेटचा, रजिस्टर्ड पर्सन आहे, GST वरती भरायला लागेल. मग तो चेकबॉक्स ऑन करेल रिव्हर्स चार्ज. म्हणजे बॉडी कॉर्पोरेट जो आहे तो नंबर टाकला GSTचा, तो GST भरणार आहे.
मी फक्त इन्फॉर्म करणार, रिपोर्टिंग करणार फक्त मी कोणाला सप्लाय दिला, अमाऊंट किती होती, डेट काय होती, इन्व्हॉइस मी काय बनवला रिव्हर्स चार्जचा, बस एवढंच काम आहे आशा ट्रॅव्हल्सचं. दुसऱ्या केसमध्ये आशा ट्रॅव्हल्स रजिस्टर इन GST, एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट. आता रिसिव्हर बॉडी कॉर्पोरेट नाही आहे. आता इथे तुम्ही 5% रेट असो रिव्हर्स चार्ज येणार नाही, 12% असेल तर फॉरवर्ड चार्जेस आहे, रिव्हर्स चार्ज येणारच नाही. रेट कुठला पण असो, रेट दोन्ही घ्या. 12% तर फॉरवर्ड चार्जेस आहे, 12% जर घेत नाही तर रिव्हर्स चार्ज येणार आहे. जे ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड बॉडी कॉर्पोरेट, आता जे ट्रॅव्हल्सच बॉडी कॉर्पोरेट आहे तो बॉडी कॉर्पोरेटला सप्लाय करतो आहे. या केसमध्ये 5% रेट किंवा 12% विथ ITC. RCM ॲप्लिकेबल नो, RCM नाही येणार. जे ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड बॉडी कॉर्पोरेट, एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट, RCM नो. रतन ट्रॅव्हल्स अनरजिस्टर्ड इन GST, अदर बॉडी कॉर्पोरेट आहे, सप्लाय करते बॉडी कॉर्पोरेटला. आता बॉडी कॉर्पोरेटवरती RCM येईल. सप्लायर रजिस्टर असो किंवा अनरजिस्टर असो तर बॉडी कॉर्पोरेट नाही आहे ना, आणि रिसिपियंट बॉडी कॉर्पोरेट आहे. एनी पर्सन, एनी रजिस्टर्ड पर्सन नाही म्हटलं, एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट आणि रिसिपियंट बॉडी कॉर्पोरेट. आता जो सप्लायर आहे तो बॉडी कॉर्पोरेट नाही आहे, मग वेदर रजिस्टर आहे. वरच्या केसमध्ये आपण रजिस्टर घेतला होता, इथे आपण अनरजिस्टर घेतला. रिसिपियंट बॉडी कॉर्पोरेट आहे, 5% RC मिळेल. रतन ट्रॅव्हल्स अनरजिस्टर आहे, एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट आहे, RCM येईल का? रेट किती येईल? अनरजिस्टर आहे तो काय रेट लावणार, अनरजिस्टर काय रेट लावणार, आणि मग RCM अवेलेबल होईल का? नाही. जेवढ्या केसेस असू शकतात तेवढ्या केसेस मी ते घेतल्यात. पण मी घेतलं GTAचं मी बघितलं त्याला पण हे असं आपल्याला होईल ह्याच प्रकारे. पण मला काय झालं की मी इन्व्हॉइस बघत होतो, ह्याचे मी कधी इन्व्हॉइस बघितलेच नाही. मी जस्ट एक्झाम्पल बघितलं, रेट केलं, त्याचे मी इन्व्हॉइस बघितल्यामुळे मी कन्फ्यूज झालो. कन्फ्यूज म्हणजे मला ते हजम होत नव्हतं की आपल्याला प्रोव्हिजन ही आहे, त्या प्रोव्हिजनप्रमाणे यांचे इन्व्हॉइस असे पाहिजेत ना. पण हे बनवतात 1 पार्टी 2 पार्टी 4 पार्टीचे इन्व्हॉइस बघितलं मी ज्यांना शिकवत होते मला इन्व्हॉइस दाखवायला आणायचे. हे बघा आमच्या कंपनी असा इन्व्हॉइस बनतो, आम्ही 5% भरतो. मग RCM काय नाही, चालू आहे असंच. हां 5% टॅक्स द्यायचा आहे ना, तो दिला आम्ही. ITC घ्यायचा आहे ना, घेतला. गव्हर्नमेंटला नुकसान काय, गव्हर्नमेंटला नुकसान काय याच्यामध्ये? ह्याचं कसं होतं आता रेंटिंग मोटर व्हेकल्सचं की स्पेसिफिक दिलं आहे की घेणारा बॉडी कॉर्पोरेट पाहिजे, रजिस्टर्ड पर्सनला नाही. एखादा व्यापारी आहे तो कशाला कार ठेवेल, मला न्यायला आणणारा कार, असे किती व्यापारी आहेत? असे व्यापारी नाही आहेत ना. त्यामुळे ही प्रोव्हिजन त्यांच्याकरता नाही आहे. ही प्रोव्हिजन कोणा करत आहे? अशा काही कंपन्या आहेत, बॉडी कॉर्पोरेट आहेत, बँक आहे, बँकेचा मॅनेजर आहे, त्याला बँकेने गाडी ठेवली आहे, त्याला कुठे जायला लागतं, कोणाला लोन द्यायचं आहे, साईट बघायला जायचं, त्याला कुठे जायचं आहे, जा, गाडी आहे, त्यांना गरज असते. पण एखादा असा स्टेशनरीचं दुकान आहे, एखादं इलेक्ट्रॉनिक शॉपचं दुकान आहे, ते स्वतःची गाडी घेतात. जे एवढे त्यांच्याकडे एवढा पैसा आहे स्वतःची गाडी घेतात. पण कंपनीच्या केसमध्ये बॉडी कॉर्पोरेट, बँक आहे की अजून काय असं आहे ते बॉडी कॉर्पोरेटमध्ये येतात. इन्शुरन्स कंपनी आहे ते बॉडी कॉर्पोरेटमध्ये येतात. स्वतःच्या गाड्या असतात त्यांच्या, ते अशा प्रकारे रेंटिंग मोटर व्हेकल घेतात. मग त्यांच्याकडनं टॅक्स घ्यायचा आहे गव्हर्नमेंटला, रिव्हर्स चार्जमध्ये भरा ती अमाऊंट. आणि देणारा बॉडी कॉर्पोरेट नाही पाहिजे. देणारा बॉडी कॉर्पोरेट व्यतिरिक्त कोणी चालेल, पण घेणारा बॉडी कॉर्पोरेट आहे. एक लेंडर असतो, एक बरोबर असतो.
उधारी देणं, बरोबर आहे. लेंडर अ पर्सन हु इज डिपॉझिट्स द सिक्युरिटीज. आता ही जी प्रोविजन आहे ही संबंधित आहे सिक्युरिटी संदर्भात. सर्व्हिसेस ऑफ लेंडिंग ऑफ सिक्युरिटी अंडर सिक्युरिटीज लेंडिंग स्कीम ऑफ सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी. सर्व्हिसेस ऑफ लेंडिंग ऑफ सिक्युरिटीज. सिक्युरिटीज दुसऱ्याला द्यायच्या, लेंड करायच्या, आणि जो देणारा आहे तो लेंडर आणि घेणारा जो आहे तो बॉरोवर. लेंडर इट इज अ पर्सन हू डिपॉझिट द सिक्युरिटीज रजिस्टर इन हिज नेम or in name of any other person duly authorized on his behalf with an approved intermediary for the purpose of lending under the scheme of SEBI. मी लेंडर आहे, आयदर मी माझ्या नावावर आहे सिक्युरिटी किंवा मी दुसऱ्याला देण्याकरता ऑथराईज आहे, ते मी देतो, ते मी लेंडर आहे. तुला पाहिजे सिक्युरिटीज काही काळाकरता, तू माझ्याकडे घ्यायला आलास तर 2 लाखाचे शेअर आहेत ते मला दे, मी तुला दुसऱ्या 2 महिन्यांनी देईन, परत 2 महिन्याकरता मला पाहिजे. जेवढे माझे नंबर ऑफ शेअर आहेत तेवढे शेअर मी दिले, तर त्या 2 महिन्याकरता जे शेअर दिलेत त्याच्याकरता काही कन्सिडरेशन पे केलं जातं. त्याच्यावर GST कोणी भरायचा, तर बॉरोवरनी. 2 लाखाचे शेअर मी 2 महिन्याकरता दिले, ते 20,000 रुपये माझा चार्ज आहे, चालेल तर घे माझ्याकडनं. आता ह्याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे शॉर्ट सेलिंगचा. कन्सेप्ट आहे शॉर्ट सेलिंगचा. एखाद्याला जर का त्याकडे शेअर नाही आहे स्टॉकमध्ये तरी पण तो विकू शकतो, शेअर मार्केटला तो विकू शकतो. मी 4 वाजता शेअर 12 वाजता शेअर विकले, मी 1 वाजता परचेस करीन, अगोदरच विकलेत पण माझ्याकडे नव्हते. जेव्हा मार्केट क्लोज होतं तेव्हा जर का मी विकलेत तेवढे माझ्या स्टॉकमध्ये नसेल तर ज्याच्याकडे असतील ना त्याच्याकडनं मी लेंड करू शकतो, त्याकडनं मी घेऊ शकतो की माझे शॉर्ट आहेत एवढे, तुझे मला दे, उद्या मार्केट ओपन होईल तर मी परत देईन. असा व्यवहार चालतो. आज माझ्याकडे नंबर ऑफ शेअर तेवढे नव्हते एखाद्या कंपनीचे, पण ते मी सेल केलेत. आता मला शॉर्ट आहेत, मला माहिती आहे. आता 1 तास उरला आहे बँक क्लोज, मार्केट क्लोज व्हायला. आता जेवढे शॉर्ट सेलिंग आहे तेवढे दुसऱ्याकडून घ्यायचे आणि आपलं जेवढा डिफरन्स आहे तेवढा प्रॉपर करून घ्यायचा. 200 विकले, माझ्याकडे 150 होते, 50 कमी आहेत, शॉर्ट आहे. शॉर्ट सेलिंग 50, परचेस मी 150 केले, त्याने विकले 200 आहेत. मग ते 50 मी कोणाकोण शोधतो की अरे माझ्याकडे 50 स्टॉक हा विकला, तुझ्याकडे आहेत का 50? तुला आहे, ठीक आहे, मग दे मला, उद्या परत करतो. उद्या जो रेट असेल त्या रेटने घेऊन तुला देतो मी, पण उद्या पुरता मला तुझ्या आज मला दे, त्याचा चार्ज आहे. मी बॉरो करतो ना, मी त्याच्या अगेन्स्ट GST द्यायचा. हा RCM आहे. खाली दिलं एक वाक्य बघा, द सिक्युरिटी लेंडिंग अँड बॉरोविंग मेकॅनिझम अलाउज शॉर्ट सेलर्स टू बॉरो सिक्युरिटीज फॉर मेकिंग डिलिव्हरी. ज्याला विकले त्याला डिलिव्हरी करायला पाहिजे, त्याकरता घ्यायला पाहिजे, ते घेण्याकरता शॉर्ट सेलिंग प्रॉपर करण्याकरता बॉरो करायची, त्याचा GST आहे, त्याच्यावर GST आहे. सर्व्हिस इम्पोर्ट केली, सर्व्हिस इम्पोर्ट, मग तो IGSTमध्ये येतो, त्याचं नोटिफिकेशन IGSTमध्ये. हे आत्ता बघितलं आपण, हे CGST GSTवाले होते. IGSTला पण सेम तसंच होईल, पण ते नोटिफिकेशन सगळे CGST GSTमध्ये होते. एनी सर्व्हिसेस सप्लाइड बाय एनी पर्सन हू इज लोकेटेड इन नॉन टॅक्सेबल टेरिटरी. एनी सर्व्हिसेस सप्लाइड बाय एनी पर्सन हू इज लोकेटेड इन नॉन टॅक्सेबल, आणि सर्व्हिस सप्लाय केली नॉन टॅक्सेबल टेरिटरीमधनं टू एनी पर्सन अदर दॅन नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपेंट. NTORला नाही. मग आता NTORला जर का त्यांनी सर्व्हिस दिली तर रिव्हर्स चार्ज येत नाही. मग NTOR कोण आहे बघायला लागेल ना, NTOR कोण आहे.
सप्लायर कोण आहे? एनी पर्सन फ्रॉम अ नॉन टॅक्सेबल टेरिटरी. ओके, एनी पर्सन अदर दॅन नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट, NTOR. पर्सन लायबल टू पे टॅक्स, एनी पर्सन लोकेटेड इन टॅक्सेबल टेरिटरी. आता NTOR कोण आहे सांगतो. NTOR कोण आहे? व्हॉट इज मिनिंग ऑफ NTOR? हे दिलं आहे क्लॉज 16 मध्ये. नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट मीन्स गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी, अ गव्हर्नमेंट अथॉरिटी अँड इंडिव्हिज्युअल ऑर एनी government, local authority, a government authority, an individual or any person not registered under GST and receiving online information and database access or retrieval services in relation to any purpose other than commerce, industry or any other business or profession located in taxable territory. एखादा स्टुडंट सर्व्हिस घेतोय, तो रजिस्टर्ड नाही आहे आणि त्याचा उद्देश कॉमर्स, इंडस्ट्री और एनी अदर बिझनेस और प्रोफेशनसाठी नाही आहे, एज्युकेशन पर्पज आहे, तो NTOR आहे. तो NTOR आहे. गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी, गव्हर्नमेंट अथॉरिटी अँड इंडिव्हिज्युअल और एनी पर्सन नॉट रजिस्टर्ड अंडर GST आणि तो सर्व्हिस रिसीव करतोय, पर्पज बिझनेस पर्पज नाही आहे, तर तो एनी पर्सन अदर दॅन NTOR, तो NTOR आहे. जर NTORने सर्व्हिस इम्पोर्ट केली तर रिव्हर्स चार्ज येणार नाही, बाकीच्यांवरती येईल. वेन एनी सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय पर्सन इन नॉन टॅक्सेबल टेरिटरी टू अ पर्सन इन अ टॅक्सेबल टेरिटरी दे नीड अमाऊंट टू इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस. इंटरस्टेट सप्लाय हा आणि याच्यामध्ये IGST येईल. तुम्ही बिझनेस पर्पज कुठल्याही पर्सननी जो रजिस्टर आहे आणि बिझनेस पर्पज फर्दरन्स ऑफ बिझनेससाठी सर्व्हिस इम्पोर्ट केली. एखादा बिल्डर आहे, त्यांनी आर्किटेक्ट सर्व्हिस इम्पोर्ट केली दुसऱ्या कंट्रीमधनं. दुसरी कंट्री काय येते? नॉन टॅक्सेबल टेरिटरीमध्ये येते. इथे भारताचा GST कायदा लागू होत नाही. वेगळ्या स्टेटमध्ये भारताचा IGST ॲप्लिकेबल होत नाही, त्याच्याकडनं आपण टॅक्स कलेक्ट करू शकत नाही. म्हणून मग इंडियन गव्हर्नमेंटने काय केलं? जर तुम्ही सर्व्हिस इम्पोर्ट करता तर मग रिसिपियंटनी टॅक्स द्यायचा. पण रिसिपियंट जर का NTOR असेल, गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी, त्यांच्याकरता मात्र सर्व्हिस इम्पोर्ट केली तर GST येणार नाही. आणि दुसरा कुठला पर्सन आहे जो बिझनेस पर्पज सर्व्हिस घेत नाही आहे, स्वतःचं घर बांधायचं म्हणून घेतोय, हा बिझनेस पर्पज नाही आहे, कॉमर्स, इंडस्ट्री और एनी अदर बिझनेस और प्रोफेशन त्याकरता नाही आहे, तर मग इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसवरती GST येणार नाही या प्रोव्हिजनप्रमाणे. इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस केव्हा म्हणायचं ह्याची पण डेफिनेशन आहे क्लॉज 11 मध्ये. मीन्स द सप्लाय ऑफ एनी सर्व्हिस वेअर द सप्लायर ऑफ सर्व्हिस इज लोकेटेड आउटसाइड इंडिया. सप्लायर भारताबाहेर आहे, रिसिपियंट ऑफ सर्व्हिस इज लोकेटेड इन इंडिया आणि प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस पण इंडियामध्ये आहे. सर्व्हिस भारतामध्येच घेतोय, रिसिपियंट भारतामध्येच आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर आउटसाइड इंडिया आहे, तेव्हा इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस आहे. सर्व्हिस देणारा बरोबर आहे, सर्व्हिस घेणं बरोबर आहे, पण ती कोणी घेतली हे बघायला पाहिजे. ती कोणी घेतली तर गव्हर्नमेंटने घेतली, तर गव्हर्नमेंट NTORमध्ये येतो. स्टुडंटने घेतली तर NTORमध्ये येतो. ओके, एनी पर्सन फ्रॉम अ नॉन टॅक्सेबल टेरिटरी, एनी पर्सन अदर दॅन नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट. तर रजिस्टर्ड पर्सन आहे, तो बिझनेस करता घेतोय, तर मग त्याला इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस आहे IGST भरायला लागेल रिव्हर्स चार्जमध्ये. एंट्री 10 आहे, ज्यामध्ये एक एक्झम्पशन आहे. सर्व्हिसेस रिसिव्ड फ्रॉम प्रोव्हायडर ऑफ सर्व्हिस लोकेटेड इन नॉन टॅक्सेबल टेरिटरी बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट और UT, local authority, a governmental authority or an individual in relation to any purpose other than commerce, industry or any other business or profession. ठीक आहे, हे एक्झम्पशन आहे. जे चॅरिटेबल ट्रस्ट आहेत, जे रजिस्टर्ड इन्कम टॅक्समध्ये सेक्शन 12AA मध्ये, त्यांना पण एक्झम्पशन आहे. अ पर्सन लोकेटेड इन अ नॉन टॅक्सेबल टेरिटरी
नॉन टॅक्सेबल टेरिटरीमधून सर्व्हिस घेतली आहे आणि कोणी घेतली आहे, जो पर्सन नॉन टॅक्सेबल टेरिटरीमध्ये त्याला पण एक्झाम्शन आहे. पर्सन भले इंडियाचा असेल पण त्यांनी घेतले कुठे, नॉन टॅक्सेबल टेरिटरीमध्ये. नॉन टॅक्सेबल टेरिटरीमधनं नॉन टॅक्सेबल टेरिटरीमध्ये घेतली सर्व्हिस, त्याला पण एक्झाम्शन आहे. भारतामध्ये घेतली, बिझनेस पर्पज घेतली तर टॅक्सेबल होईल. आता हे एक्झाम्शन कोणाला ॲप्लिकेबल नाही आहे, खाली दिलं आहे. हे एक्झाम्शन दिलेलं आहे पण त्याला एक खाली एक्सेप्शन आहे. प्रोव्हाइडेड दॅट द एक्झाम्शन शॅल नॉट अप्लाय टू ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस ऑर रिट्रीवल सर्व्हिसेस. आपण बघितलं सेक्शन 24मध्ये ऑनलाईन इन्फॉर्मेशन OIDAR सर्व्हिसेस बघितलं होतं. ऑनलाईन तुम्ही नेटफ्लिक्स वगैरे बघता, मूवी बघता, गेम खेळता ऑनलाईन, अशा सर्व्हिसेस आहेत. ते घेणारा कोण आहे? पर्पज बिझनेस पर्पज नाही आहे, एंटरटेनमेंट पर्पज आहे. त्यांच्याकरता हे एक्झाम्शन नाही आहे, त्यांच्याकरता नाही एक्झाम्शन. ट्रान्झॅक्शन घ्यावंच लागतं जे OIDAR सर्व्हिस देतात. आणि दुसरं, सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय व्हेसल फ्रॉम अ प्लेस आउटसाइड इंडिया. व्हेसल ना, एखाद्याने गुड्स परचेस केले दुसऱ्या कंट्रीमध्ये, सपोज चायनामध्ये माल आणायचं आहे, कशात नाही आणणार? बोटीत नाही आणणार, जहाजात नाही आणणार. ती जी बोट आहे ती ज्यांची आहे ते सर्व्हिस प्रोव्हाइड करणार ना, ती वाहतूक जलवाहतूक करायची आहे, तर त्या जलवाहतुकीसाठी तो इम्पोर्ट करतो सर्व्हिस. हे एक्झाम्शन त्याला पण ॲप्लिकेबल नाही. सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय व्हेसल फ्रॉम अ प्लेस आउटसाइड इंडिया अप टू द कस्टम स्टेशन. कस्टममध्ये येईल ना, JNPTमध्ये आलं तर JNPTमध्ये येईल. कोकणामध्ये समजा एखाद्याने घेऊन आला, तिकडे जे कुठलं बंदर असेल तिकडे माल येतो, तिकडे कस्टमचं ऑफिस असेल, तिकडे ते टॅक्स भरल्याशिवाय ते गुड्स त्याला सोडता येणार नाहीत. आणि ज्या जहाजाला त्याने जे पेमेंट केलं आहे ते माल आणण्याकरता ती सर्व्हिस त्यांनी घेतली, याच्यावर GST त्याला भरायला लागेल. लाईट आले का? तिकडे वरती इथे लाईट असेल हिरवा. ओके, समजलं ना काय? इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसवरती रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स भरायला लागतो, पण कोणाला भरायला लागत नाही? ABC हे दिले. आणि एक्झाम्शन कोणाला नॉट अप्लाय हे दिले. OIDARला ॲप्लिकेबल नाही. आणि जर व्हेसलनी गुड्स आणले बंदरामध्ये तर त्या सर्व्हिसवरती टॅक्स भरायला लागेल, कारण की सप्लायर कोण आहे? आउटसाइड इंडिया आहे. सप्लायर नॉन टॅक्सेबल टेरिटरीमधला आहे आणि रिसिपियंट भारतामधला आहे, तो गुड्स इम्पोर्ट करतोय. आपण अगोदर बघितलं होतं OIDAR कोण असतो? ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस ऑर रिट्रीवल सर्व्हिसेस मीन्स सर्व्हिसेस whose delivery is mediated by information technology over the internet or an electronic network and the nature of which renders their supply essentially automated. प्रोग्रामिंग केलेलं आहे सप्लाय कसा होईल त्याचं, आणि त्यामध्ये मानवी हस्तक्षेप मिनिमम होतो, इन्व्हॉल्विंग मिनिमल ह्युमन इंटरव्हेन्शन अँड इम्पॉसिबल ही सर्व्हिस ॲब्सेन्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्व्हिस देऊ शकत नाही. अँड इन्क्लूड्स इलेक्ट्रॉनिक सर्व्हिसेस. कुठल्या? ॲडव्हर्टायझिंग ऑन द इंटरनेट, प्रोव्हाइडिंग क्लाउड सर्व्हिसेस, प्रोव्हाइडिंग ई-बुक. आठवतं ना, बघितलं ना आपण हे? ऑनलाईन गेम, मूवीज, टेलिव्हिजन शोज, म्युझिक एक्सेट्रा हे सगळं येतं. हे झालं इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस, इम्पोर्ट ऑफ गुड्स. सर्व्हिसेस सप्लाइड बाय पर्सन लोकेटेड इन नॉन टॅक्सेबल टेरिटरी by way of transportation of goods by a vessel from a place outside India up to the custom station. सप्लायर कोण आहे? पर्सन्स लोकेटेड इन नॉन टॅक्सेबल टेरिटरी. आणि इम्पोर्टर जो भारतामधला आहे, पर्सन लायबल टू पे टॅक्स. इम्पोर्टरला त्या टॅक्स भरायला लागेल त्या सर्व्हिसचा, IGST भरायला लागेल. गुड्स आणलेत, गुड्सवरती कस्टममध्ये टॅक्स लागणारच आहे,
आणि जी सर्व्हिस घेतली आहे त्या वेजरची. आणखीन एक, हे 9(3) मधले होते. 9(4) आहे. 9(4) जर अनरजिस्टर पर्सनकडनं बिल्डरनी प्रमोटरनी गव्हर्नमेंट 9(4) काय सांगितलं आहे की आम्ही नोटिफाय करू. द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन स्पेसिफाय क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन हू शॅल इन रिस्पेक्ट ऑफ सप्लाय ऑफ स्पेसिफाईड कॅटेगरीज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. क्लास ऑफ पर्सन इथे दिलेत गव्हर्नमेंटनी प्रमोटर, त्यांनी कॅटेगरी ऑफ गुड्स परचेस केले अनरजिस्टर सप्लायरकडनं. त्यांना रिव्हर्स चार्जमध्ये अमाऊंट भरायला लागेल. गव्हर्नमेंटने नोटिफाय केलं की जर प्रमोटरला टॅक्स भरायला लागेल RCMमध्ये. म्हणजे इथे रिसिपियंट प्रमोटर आहे, परचेस फ्रॉम अनरजिस्टर पर्सन आहे. जर का टॅक्सेबल पर्सनकडून त्यांनी परचेस केलं तर प्रॉब्लेम नाही. क्लास ऑफ पर्सन कोण आहे? प्रमोटर. सप्लायर त्याचा कोण आहे? रजिस्टर. तो जे परचेस करेल त्यात त्यांनी 80% इनपुट्स आणि इनपुट सर्व्हिसेस या रजिस्टर पर्सनकडनं घेतल्या पाहिजे. 100चं सामान घेतलं, 85 रुपयाचं रजिस्टरकडनं घेतलं, 15 रुपयाचं रजिस्टरकडनं घेतलं, RCM येणार नाही. 100 रुपयाचं परचेस केलं, 75 रुपयाचं रजिस्टर पर्सनकडनं घेतलं, 25 रुपयाचं अनरजिस्टर्ड पर्सनकडनं घेतलं, 5 रुपये शॉर्ट पडले. 80% कोणाकडनं घेतलं पाहिजे? रजिस्टर पर्सनकडनं घेतलं पाहिजे. मग तुम्ही जर 5% जर का परचेस कमी केलं तर त्या 5 रुपयावरती तुम्ही टॅक्स द्यायचा. शॉर्ट जेवढं आहे तेवढंच. रिव्हर्स चार्ज इज ॲप्लिकेबल ओनली टू द एक्सटेंट ऑफ शॉर्टफॉल टू मेक इट 80%. तुम्ही 80% मॅच करा. 70% टॅक्सेबल पर्सनकडून घेतलं, 10% कमी पडले, 10% टॅक्स भरा. गव्हर्नमेंटला इनपुट सर्व्हिसेस बिल्डरच्या आणि इनपुट्स रेती सिमेंट वगैरे जे असतं, सिमेंटचा वेगळा पॉईंट दिला आहे. सिमेंट त्यांनी 100% हे रजिस्टर पर्सनकडून घेतलं पाहिजे. 100%. कॅपिटल गुड्स कुठली मशिनरी घ्या रजिस्टर पर्सनकडून घेतली पाहिजे. पण रेती आणि दुसरं कुठलं सामान असेल ते 80% रजिस्टर पर्सनकडून घ्या, 20% अनरजिस्टर्ड चालेल. ही प्रोव्हिजन केली. 9(4) कोणा करताय? अनरजिस्टर्ड पर्सनकडनं सप्लाय घेतला तर. पण कोणी नोटिफाय केलं? बिल्डरनी, डेव्हलपरनी, प्रमोटरनी. त्याच्या करताय. आणि 3 कॅटेगरीज पडल्या. इनपुट्स आणि इनपुट सर्व्हिसेस 80% रजिस्टर. त्यापेक्षा कमी जर अनरजिस्टरकडून घेतल्या तर जेवढं कमी आहे अप टू 80% एवढा शॉर्टफॉल आहे तेवढ्यावर GST भरायचा रिव्हर्स चार्जमध्ये. सिमेंट मात्र 1 रुपयाचं पण अनरजिस्टर करणं चालणार नाही. कॅपिटल गुड्स पण चालणार नाही. जेवढे तुम्ही सिमेंट अनरजिस्टर्ड पर्सनकडून घ्याल त्याच्यावर GST भरायला लागेल. जेवढं कॅपिटल गुड्स अनरजिस्टर्डकडनं घ्याल तेवढ्या संपूर्ण अमाऊंटवरती GST द्यावा लागेल. प्रमोटर 1% टॅक्स कलेक्ट करतो जर अफोर्डेबल हाऊसिंग असेल तर. अफोर्डेबल हाऊसिंग नसेल तर 5% टॅक्स कलेक्ट करतो आणि त्यांना ITC मिळत नाही, त्यांना इनपुट क्रेडिट मिळत नाही. मग ते काय करणार? टॅक्स वाचवण्याकरता अनरजिस्टर्ड पर्सनकडनं परचेस करणार. म्हणून ही प्रोव्हिजन आहे की तुम्ही 1% टॅक्स गव्हर्नमेंटला जमा करून द्यायचा आहे, 5% जमा करून द्यायचं आहे आणि त्याच वेळेला तुम्ही कॅपिटल गुड्स मात्र टॅक्स भरूनच घ्यायचे. सिमेंट टॅक्स भरूनच घ्यायचं आहे. इनपुट गुड्स, इनपुट सर्व्हिसेस अदर दॅन सिमेंट, अदर दॅन कॅपिटल गुड्स 80% रजिस्टर पर्सनकडून घ्यायचे. आणि जर तुम्ही कमी गुड्स किंवा सर्व्हिसेस जर अनरजिस्टर्ड पर्सनकडून घेतले 80% अमाऊंट कमी पडते तर तेवढ्या अमाऊंटवरती तुम्हाला रिव्हर्स चार्जमध्ये GST भरावाच लागेल. ही सगळी गव्हर्नमेंटची कमाई आहे. बरोबर आहे. साहजिक आहे ना. त्यांना जर का टॅक्स पूर्वी टॅक्स 12% होता रजिस्ट्रेशनवरती, तो 12वरून त्यांनी 5 केला गव्हर्नमेंटने किंवा 1% केला की लोकांना स्वस्तात मिळते. जी छोटी घरं आहेत ती स्वस्त मिळते, अफोर्डेबल हाऊसिंग. पण मग साहजिक आहे ह्यांना टॅक्स वाचवायचा आहे, टॅक्स कमी कलेक्ट करायचा आहे, लोकांचा फायदा होईल. पण मग हे टॅक्स वाचवण्याकरता प्रमोटर काय करतील? अनरजिस्टर्ड पर्सनकडनं सिमेंट गुड्स, कॅपिटल गुड्स घेतील
ते त्यांना घेऊ द्यायचे नाही, म्हणून ही प्रोव्हिजन आहे. एखादी तरतूद का केली जाते? सगळ्यात पहिली गोष्ट, टॅक्स लॉ का बनतो? गव्हर्नमेंटला टॅक्स कलेक्ट करून त्याच्यातनं डेव्हलपमेंट करायची असते म्हणून. टॅक्स कोणाकडनं घ्यायचा असतो? की जे टॅक्स देण्याच्या स्थितीमध्ये आहे त्यांच्याकडनं. पण टॅक्स वाचवण्याचा फायदा, टॅक्स वाचवण्याची जो प्रयत्न आहे, जी वृत्ती आहे माणसाची, ती प्रत्येकामध्ये आहे. तो टॅक्स वाचवला जाणार. मग ज्यांच्याकडनं टॅक्स कलेक्ट करायचंच आहे त्यांच्यावरती अशा प्रकारे प्रोव्हिजन करून, अशी तरतूद बनवून टॅक्स वसूल केला जातो. अदरवाईज कोण खुशीने टॅक्स देत नाही. छोटा पॉईंट आहे, 3 लाईनमध्ये होता, पण त्याच्या मागचा उद्देश नाही कळला तर आपल्याला काय कळलंच नाही, म्हणून मी एवढं बोललो. 3 प्रकारचे आपण बघितले चार्ज आहेत. नॉर्मल चार्ज ॲज पर सेक्शन 9(1), रिव्हर्स चार्ज ॲज पर सेक्शन 9(3), नोटिफाईड केसेस. नोटिफाईड केसेस इकडे सांगितलं आहे की रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स देतात. रिव्हर्स चार्जमध्ये काही केस असे आहेत की जिकडे सप्लायर टॅक्स कलेक्ट करू शकतो, रिसिपिएंटनी टॅक्स देण्याची गरज नाही, तिकडे ओके. पण जिकडे लिगल सर्व्हिस टॅक्स कोणी द्यायचा? रिसिपिएंट. तर रिसिपिएंटनी ऑल्दो लिगल सर्व्हिस प्रोव्हायडर रजिस्टर, तो टॅक्स कलेक्ट नाही करू शकत. तो टॅक्स कलेक्ट नाही करू शकत. 9(4) आता बघितलं आपण की स्पेसिफाईड कॅटेगरी ऑफ गुड्स, सर्व्हिसेस फ्रॉम अनरजिस्टर्ड पर्सन, आणि क्लास ऑफ पर्सन पण याच्यामध्ये. क्लास ऑफ पर्सन बिल्डर आहे. बिल्डर जर का परचेस करतो अनरजिस्टर्ड पर्सनकडनं, तर मग त्याला सिमेंट 100% घ्या, कॅपिटल गुड्स 100% घ्या रजिस्टर्ड पर्सनकडनं, आणि इनपुट सर्व्हिसेस आणि इनपुट गुड्स 80% रजिस्टर्ड पर्सनकडून घेतले पाहिजे. आणखी बघितलं आपण ECO. ECOमध्ये एक कॅब सर्व्हिस आहे. जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, कॅब ड्रायव्हर आहे, तो रजिस्टर्ड पर्सन जरी असेल तरी नो GST कोणी भरायचा? कॅब ऑपरेटर नाही भरणार, सॉरी ड्रायव्हर नाही भरणार, ECOच भरेल. ओके. हॉटेल रजिस्टर असेल तर हॉटेल भरेल, हॉटेल रजिस्टर नसेल तर ECO भरेल. हाऊसकीपिंग सर्व्हिसेस, प्लंबिंग, कार्पेंटरिंग, तो पर्सन रजिस्टर असेल तो भरेल. ECO इज नॉट लायबल. पण अनरजिस्टर्ड पर्सन असेल तो ECO इज लायबल. बस. टॅक्स कसा कलेक्ट करू जातो? एक नॉर्मल वेनी, दुसरा रिव्हर्स, सप्लायर भरेल का रिसिपिएंट भरेल, आणि तिसरं ECO आलं आहे. ऑनलाईन लोक बुकिंग करतात, सर्व्हिस घेतात ऑनलाईन जाऊन. मग तेव्हा जो मिडिएटर आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर, तो टॅक्स भरेल. ह्या 3 सर्व्हिसमध्ये मग ते बघितलं. समजलं? रिव्हर्स चार्ज, इथे आपला रिव्हर्स चार्ज संपला.